देव आवडत नाही असा माणूसच नाही, प्रत्येकाला देव आवडतो. आणि त्या ब्रह्मांडाच्या मालकाच्या देवाच्या प्राप्तीचं साधन आजच्या अभंगाद्वारे पैठणचे मालक पटवून देतात. ते साधन हे धरावे संताचे ते पाय. साधूचे पाय धरले, संतांचे पाय धरले की देवाची प्राप्ती होती. देव आवडत नाही असा माणूस नाही. एखाद्या नालायकाला देव जरी नाही आवडत तर देवाची बायको आवडती. लक्ष्मी देवाची बायको ही आवडती गजमल दादा. पण ती एकटी आवडून फायदा नाही, ती एकटी येतच नाही. लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि एकटी ज्याच्या घरी आली त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही. विठाला ती मालकासोबत आली, भगवंतासोबत आली, विष्णू परमात्म्यासोबत आली, पंढरपुरातल्या मालकासोबत आली, भगवान प्रभू रामचंद्रासोबत आली. एकच रूप आहेत, ते नाव वेगवेगळे तर ती गरुडावर बसून येते. आणि एकटी आली तर प्रेतावर बसून येते. प्रेतवाहिनी नमः. उलूक म्हणजे घुबड वाहिनी नमः. उलूक म्हणजे घुबड म्हणतात. ती त्याच्यावर बसून येते एकटी आल्यावर. मग एकटी आल्याच्या नंतर आतापर्यंत 9 लोकांचा नाश केलाय. काही ठुलं नाही त्याच्या माग पुढं एकटीने आल्यावर. मग देव जरी नाही आवडत तर लक्ष्मी आवडती. ऐसा कोणी धावा हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. जगात माणूस नाही त्याला हे आवडत नाही. ज्याला भेटत नाही का ते त्याला भेटतय त्याची चेष्टा करते. ज्याला मिळत नाहीत का ते ज्याला मिळते त्याचं इचकित आहे. हा भाग सोडून द्या. पण पैसा आवडत नाही असा जगात माणूस नाही. अहो घोड्यावर बसलेल्याला पैसा आवडल काही नवल नाही. घोड्यावर बसलेले म्हणजे लग्न केलेले. ज्यानं लग्न केले नाही त्याला सुद्धा पैसा आवडतोय. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. भस्मदंड छाया तरुवराची. भस्मदंड छाया तरुवराची. हरवी कोणा करत जाऊ. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया. त्याला सुद्धा द्रव्याची लोभाची माया सुटत नाही. तर तुम्ही आम्ही काय करताय. पैसा आवडतोय त्या अर्थी पैशाची मालकीन आवडती. आणि पैशाची मालकीन ज्याला आवडती त्याला देवाची अत्यंत गरज आहे. देवाच्या व्यतिरिक्त ती आतापर्यंत कोणाच्या घरी आलेली नाही. आणि मग देव पाहिजेच असेल तर धरावे संताचे ते पाय. साधूचे पाय धरले की देव सापडतो. हिने साधती साधने तुटती भवाची बंधने. मग तशा संतांचे पाय धरले की नाना प्रकारची बंधनं तुटतात. संताविने प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. वेदाचा साक्षीनामा आहे. वेद स्वतः साक्षीनामा देते की मी स्वतः सांगतो. वेद म्हणते साधू शिवाय आतापर्यंत देव कोणालाही प्राप्त झालेला नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत मनोरथ पूर्ण करतात. देव करू शकत नाही सज्जनांनो. का देव जरी तुम्हाला भेटला आणि देवाला सांगितलं देवा माझा असं असं कर तर ते तुमचा बायोडाटा पाहिजे. आणि तुमचा बायोडाटा बघितल्याच्या नंतर तुमची पूर्ण कुंडली काढ्या तुमचं तसं त्या कुंडलीत लिहिलेलं नसतंय. जगाच्या मालकाला त्याचा बदल करता येत नाही. बदल करण्याची ताकद मात्र संतात आहे. विठाला म्हणून मनोरथ पूर्ण करण्याची ताकद संतात आहे. देवाला पोरग मागितल्यावर देवानं आतापर्यंत कोणाला दिलंच नाही. देवाला पोरगी मागितल्यावर त्यानं दिलीच नाही. पोरग पोरगी काय हे उदाहरण सांगायला उगाच तुम्हाला. एखादी गोष्ट प्राप्त पाहिजे असेल तर ती संतांनी शिक्कामोर्तब केल्याशिवाय पंढरपुरातला मालक ऐकत नाही. कारण मनोरथ पूर्ण करण्याची ताकद संतात आहे. देव नाही. देवाला त्याचं करता आलं नाही. करणे श्रीराम वनवासा गेला.
स्वतः जगाचा मालक स्वतःचं कर्म चुकल्याच्या नंतर वनवासाला जाऊ शकतो, ते तुमचे आमचे काय किती गिरविणार आहे? त्याच्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी आहेत ते संत आहेत. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं. कीर्तन विठाला. आजच्या कीर्तनाचं औचित्य मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने चारोधाम यात्रा केल्या आणि ती यात्रा सफल झाली. देवादेवतेंचं, तीर्थांचं, साधू संतांचं दर्शन घेऊन ते बंद करा. ही यजमान मंडळी परत आले आणि तिथून आल्याच्या नंतर 4 पात्र दारात उठावी, अन्नदान व्हावा असा मानस या यात्रेकरूंनी धरला. कारण माऊंद तुम्ही आम्ही करतो ही नवी परंपरा नाही, जुनी परंपरा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि संत शिरोमणी नामदेवराय यात्रेला गेलते. यात्रेहून परत आल्याच्या नंतर माऊंद ही पद्धत जुनाट आहे, जुनी पद्धत आहे. संत शिरोमणी नामदेवराय आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबराय उत्तर भारतात ज्या वेळेला यात्रेला गेले, यात्रा करून आल्यावर प्रत्यक्ष माऊंद झालं. त्या माऊंद्यामध्ये विश्वाच्या मालकाची वर्णी होती. स्वतः जगाच्या मालकानं ते माऊंद केलं, विटेवरच्या मालकाने. म्हणून त्यावेळेस पासून पद्धत आहे. आपण पंढरपूरला जरी गेलो तर पडशी मारुतीच्या मंदिरावरच न्यावं लागती. आता बऱ्यापैकी ती पद्धत कमी झाली, पण माझ्या लहानपणी पंढरपूरहून माणसं आले की अगोदर मंदिरात जात होते. जे काही मंदिर असेल, मारुतीरायाचं, पांडुरंगाचं जे मंदिर असेल तिथं लाह्या, प्रसाद, बुक्का वगैरे ठेवायचे आणि मग घरी जायचे, अशी पद्धत होती. आता मंदिरात जरी नाही गेले तर माणसं पडशी सोडायच्या दिवशी अभिषेक करत असतात. आजही काही काही पद्धत आहे. छोटे कानिका होत नाही ते व्रतचे, छोटे कानिका होत नाही ते माऊंदच आहे. चारोधाम यात्रा केल्या. भीषण परिस्थिती असते, कितीतरी प्रांत फिरावं लागतात, 4-2 राज्यात जावं लागतं आणि एवढ्या मोठ्या राज्यातला प्रवास करीत 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 हे भक्तगण सुखरूपरित्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या कृपेने, विटेवरच्या मालकाच्या कृपेने, भगवान शिवजीच्या कृपेने परत आले. आवे संताचे ते पाय, साधूचे पाय धरले की देवाची प्राप्ती होती. पण कोण्या साधूची? आमच्या सारख्यांची. साधू तेची संत, तेची संत. कोण संत? संतांचे पाय धरा असं पैठणच्या मालकांनी सांगितलं, पण संत म्हणायचं कोणाला? मोठाले माळी घालतात त्याला, पांढरे शुभ्र कपडे घालतात त्याला, गंध मोठा पिठलं लावल्याने लावते त्याला नाही. हे तर वरचे भूषण आहेत. टिळे, टोपी, माळा, हे तर गवाळ, वरचं गवाळ. संत तेच ज्यांचं अख्खं जीवन देवाशी अविरत झालेलं आहे. देवाच्या व्यतिरिक्त त्यांना काही आवडत नाही, ती संत आहेत. आणि त्या संतांचे पाय धरले की देवाची प्राप्ती होती. विठाला विठाला विठाला. एक मुलगी घरातून बाहेर पडली. हुशार मुलगी होती ती. अंगावर कपडे होते, साडी चोळी एका कपड्यात. पूर्वीच्या काळात बाचकं गठुडं म्हणायचे नाना, असं तिनं गुंडाळलं. आपल्या बगलात घेतलं ते कपड्याचं गठुडं आणि घरातली सगळी लोक झोपली होती. मध्यरात्रीच्या वेळेला ती निघून गेली. एखाद्या नालायका सोबत नाही, एकटीच गेली. फिरत 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 एका जंगलामध्ये पोचली आणि त्या दिव्य तेजस्वी अधिष्ठानावर एक सुंदर मंडप होता. आपला आश्रम होता, चुकून शब्द गेला, आश्रम होता. आणि त्या आश्रमावर फार मोठ्या साधूचं अधिष्ठान आहे. पण तिला त्या आश्रमावर एकही बाई दिसली नाही.
तिने विचार केला आपण या आश्रमावर महाराजांच्या आलोत, पण महाराजांना स्त्री आवडती का नाही काय माहित. धरावे संताचे ते पाय सांगते, आवडती का नाही स्त्री काय माहित. पण ती भीत होती. दर्जेदार लोकांची भीती वाटत असते. आणि तिने साधूला नकळत आश्रमाची सेवा केली. रात्रभर झाडावर बसायची. जंगलात राहणारी पोरगी होती ती. तिचे आई वडील लावर, चित्र, सशे, रानडुकर असे शिकार करीत होते तिचे मायबाप. आणि त्याची पोरगी होती. म्हणजे तिला माहित होतं झाड चढणं, झाडावरून उतरणं, काट्या कुट्या हे तिच्यासाठी नवं नव्हतं, रोजच होतं तिच्यासाठी. दादा ती ज्या वेळेला दिवसभर झाडावर बसून राहायची, बऱ्याच दिवस महाराजांना दिसली नाही. बिचारीनं काय खाल्लं असेल, कोण्या झाडाचा पाला खाल्ला असेल, त्या झाडाला फळं असतील का, ते फळं खाल्ले असतील काय, पण तिथं आश्रमात कोणालाही दिसली नाही. पण अधिकारी लोक फार चतुर आणि सात्विक असतात, विवेक संपन्न असतात अधिकारी लोक. त्यांना थोडासाही बदल झालेला कळत असतो, त्याला अधिकारी म्हणत असतात. महाराजांनी सहज एकच बदल लक्षात आला, आश्रम एरवीपेक्षा जास्त स्वच्छ आहे. आश्रम एरवीपेक्षा जास्त साफसुथरा आहे. त्यांच्या लक्षात आलं आपला आश्रम विद्यार्थी झाडतात, पण रोजच्या पेक्षा या 5-10 दिवसात आश्रम जास्त स्वच्छ आहे. कोण झाडीत असेल, काय झाडीत असेल, कोणाला नाही विचारलं. महाराज सकाळी 3-3:30 वाजता गंगेच्या स्नानाकरता निघाले की झाडावरून उतरत होती. आणि महाराज आणि विद्यार्थी स्नान करून परत येऊस तर आश्रम झाडीत होती. साधूचे पाय धरले की देव प्राप्त होतो. पण महाराज होते ते. महाराज आंघोळीच्या निमित्ताने गेले, अर्ध्या वाटातून परत आले. झाडताच बाई दिसली. आले पाठीमागून. कोण? मी शबरी आहे. कोण शबरी? मी एका भिल्लाची मुलगी आहे, शिकाऱ्याची पोरगी आहे. बर, इथे येण्याचं नियोजन. ते महाराज टोकाची लोक होती ती. फुकट काम करणारा आमच्या लोकांना भेटलं होतं, त्याला चोंभाळलं असतं आमच्या लोकांनी. पण ही तसली लोक नव्हती ना. इथे येण्याचं प्रयोजन नियोजन काय सांगावं तिला. दादा तुमच्या पायाची सेवा करायची, म्हणजे आश्रम साफ करायचा. ठीक आहे. किती दिवस? यावत कायान प्राणान मुच्यते. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुमच्या आश्रमावरची सेवा करीन. टच महात्म्याच्या डोळ्यातून पाणी आलं. आशीर्वाद दिला. बाई ब्राह्मी मुहूर्तावर वचन दिलं, आश्रमाची सेवा करील. किती दिवसापासून आश्रम जाडतेस, तुला पंढरपुरातल्या मालकाची भेट होईल. गेलो म्हातारं आंघोळीला. ते म्हातारं काय मंदिरात बिड्या वाढणार होतं का, तंबाखू खाऊन इकडे तिकडे कोपऱ्यात थुकणार होतं का, मंदिरात पत्ते खेळणार होतं. सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, कीर्तनाला दम नाही. आणि नालायक लोकांचा नालायकपणा अजून काही कमी नाही. सुरूच द्यायची. अहो चांगले टचर हो काही गावामध्ये त्याच्या गौऱ्या पुढे गेल्या तरी ते मारुतीच्या मंदिरात पत्ते खेळते. हा, देवाला यम इतका मारीन त्या भडव्याला की इंचभर जागा शिल्लक होणार नाही लाल करायची. कोण्या नरकात टाकाव देवाला सुद्धा कळणार नाही ह्या नालायकायला. विठाला नुसत्या धर्माच्या नावानं बोंबा ठोकीत. धर्म उंच जावा, कसा जाईल सुंबळ्या तू यासारख्या गावात असल्यावर. या पोरायच्या वयातलं जरी पोरग मस्जिदीत गेलं तर घाण करीत नाही, प्रवेशत नाही. तिथं नालायकपणाचा काय प्रश्न आहे, प्रवेशत नाही चुकीच्या माणसाला.
आणि म्हणून ती धर्म उंच जातोय. शेजाऱ्याला जर एकरी 80 टन ऊस झाला असेल तर त्याच्या ऊसात म्हशी घातल्यावर आपला ऊस वाढत नाही. त्यानं कशी खत घातली त्याच्या दीडीनं आपल्याला खत घालावं लागतील तेव्हा आपल्या ऊसाचा ॲव्हरेज येईल. आपल्याला सरळ सवय त्याच्या ऊसात मशीन बैल घालणे, तसा कसा वाढन तो असुंबळे. तसा धर्म सुद्धा उंच जाण्यासाठी आपल्या धर्मातल्या काय त्रुटी येतात त्या दुरुस्त करावं लागत असतात. त्याच्याशिवाय धर्म उंच जात नसतो. सात्विक सदाचारी पुण्यशील म्हातारे आशीर्वाद दिला. रोज आश्रम झाडत होती. रोज 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 आश्रम झाडणं संपलन. महाराज आंघोळ करून आले की 50-50 फुटाहून साष्टांग दंडवत घालायची. दर्शनाची ताकद. का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. पुण्यपुरुषाच्या चरणावर साष्टांग दंडवत. फार दिवस दर्शनाची साधना झाली. शरीर कृश झालं. वय आटपून गेलं, थकून गेलं. वय थकलं ते वय. सारखी वाट पाहत होती. गुरुजींनी सांगितलं देव भेटन, गुरुजींनी सांगितलं देव भेटन, देव भेटन. तशा परिस्थितीत आश्रम झाडायची. आश्रमाच्या बाजूला लहानशी पर्णकुटी केलेली. त्या पर्णकुटीत चिंतन करायची. गुरुजीचं चिंतन करायची. देवाचं चिंतन करायची. एके दिवशी जगाचा मालक प्रत्यक्ष आले. जगाच्या मालकाला इतकं दुःख होतं त्या दिवशी. त्याची बायको हरपली होती. सीताई साहेब राजा रावण यांनी आकाश मार्गाने हरण केलं. एवढं दुःख प्रभू रामचंद्राला. तरी पण लक्ष्मणजीला घेऊन शबरीच्या आश्रमावर पोचले. शबरी होती ती. मला जशी खुर्ची बसायला टाकली तशी शबरीनं प्रभू रामचंद्राला एक स्फटिकाची शिळा बसायला टाकली होती. स्फटिकाची. शबरी तास न तास, कधी कधी रात्र रात्र ती स्फटिकाची शिळा घासीत होती. दगडांना नाही गजमल धागा, हातान घासायची. स्फटिकस्य स्पाशानयो पारनिरोरजायते नाम यतम चर्माभयस्थितायाम रुधिरशस्ति जायते. पारणी म्हणजे हात, चर्म म्हणजे कातड, रुधिर म्हणजे रक्त. रात्र रात्र त्या कोमल हातानं ती स्फटिकाची शिळा घासायची. घासून घासून कधी कातड जायचं, कधी रक्त निघायचं. इतकी गुळगुळीत ती शिळा केली की भगवंत त्या शिळेवर बसल्याच्या नंतर त्याला काही टोचू नये इतकी श्रद्धा तिची. बसले प्रभू. देवाच्या प्राप्तीचं साधन सांगतोय. याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. तिचा त्यागही आहे आणि साधूचे पाय सुद्धा आहेत. डोळ्यातल्या पाण्यानं शबरीनं प्रभू रामचंद्राचे पाय धुतले. डोळ्यातलं पांढरं पाणी पायावर पडत होतं आणि पायाला घासलेलं पाणी लाल होऊन खाली पडत होतं. वाकून पाहिलं तर देवाच्या पायाला जखमा झाल्या. सहन झालं नाही. सहनच झालं नाही. सहन झालं नाही. प्राण सोडून द्याला. तियेची येणे जाणे खुंटले. कारण सांगतो, प्रभू रामचंद्र वनवासाला चाललेत हे कौशल्याला माहित आहे. रडल्या कौशल्या आई साहेब, त्याबद्दल दुमत नाही. रडल्या. इतक्या रडल्या कौशल्या आई साहेब की अयोध्येतली भूमी पाजरत होती, अयोध्येतल्या भिंती पाजरत होत्या. रामासाठी इतक्या रडल्या. प्राण नाही सोडा गजमल दादा. 8व्या अवतारात ज्या वेळेला कृष्ण परमात्मा जन्माला आले आणि वसुदेव भगवंताला गोकुळात घेऊन जात होते त्यावेळेला देवकी सुद्धा रडली हो. तिला माहित होतं आपलं पोरग दुसरीकडे चाललंय. ना जीव नाही दिला. चेंडूच्या निमित्तानं यमुनेच्या दोहात स्वतःहून देवानं उडी मारली. त्याला माहिती आहे. लोकायला कुठं माहिती आहे. यमुना
दोही बुडाला ग. भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहात बुडाले. त्यावेळेला यशोदेनं यमुनेच्या कडेला शोक केला, प्राण नाही दिला. पण देवाच्या पायाची जखम बघितल्याच्या नंतर शबरीला सहन झालं नाही आणि त्याच वेळेला प्राण सोडा. तिचे येणे जाणे कुंटले, मग गोलोकातली जागा दिली. पुढचा प्रसंग नको आपल्याला, वाईट याचा विषय नाही, आपल्याला संतांचे पाय बघायचे. ते आसन प्राप्त झालं. तिथल्या ऋषीमुनी योगी तप्यांनी विचारलं, कागबाई काय केलंस तू इथे येण्यासाठी? साधना 3 आहेत. एक नामाची साधना आहे, एक तिचा त्याग आहे, आणि महत्वाची साधना आहे संतांचे पाय. इथे येण्याचं नियोजन आयोजन प्रयोजन काय झालंय तुझं? कशा करता? कशी आलीस तू? काय साधना केल्या? काहीच साधना केली नाही. महर्षी मतंगांचे पाय धरले. दृष्टांत संपला. राजे हो, लावरं चित्र सशे धरणाराची पोरगी मतंग नावाच्या साधूचे पाय धरले की तिला देवाची प्राप्ती, जंगलात स्वतः जगाचा मालक भेटायला येतो आणि गोलोकाचा अधिष्ठान देतोय. इतकी संतांच्या पायात ताकद आहे म्हणून मालक सापडला. एक बाई फार अधिकारी होती रोहण्याची नाना. 5 पतिव्रतेपैकी जास्त अधिकारी होती गजमल दादा. तिचं नाव होतं चंद्रसेना. नवऱ्यासाठी अमृत प्राप्त करणारी बाई. भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहे ते सर्व देशात एकच होती, फक्त चंद्रसेना. चुटकी वाजून सूर्याला सांगत होते, तू आहेस तोपर्यंत विधवा होणार नाही. दर दर हालत होत ते, दर दर हालत होत. एवढी अधिकारी बाई. तिच्या दारात एक संत आलेत. ते संत म्हणजे मारुतीराय. बाई किती अधिकारी, दोन्ही गोष्टी पहा. आणि बाईला जगाचा मालक कोणाच्या प्राप्तीनं होतो हेही पहा. तापात ताप केलं पाहिजे. काय होतं माहितीये का? मारुतीला शेंदूर लावल्यावर येता येता मुंज्याला बोट पुसलं पाहिजे. पुढून येताना हिरवून येताना आसराला बोट पुसलं पाहिजे. रस्त्यात कुठं मसुबा असेल त्याला बोट पुसलं पाहिजे. धोत्राला पुसण्यापेक्षा त्याला पुसावं नाही. तसं तापात ताप काही काही गोष्टी ऐकल्या पाहिजे. शहाण्या दारे धरणाऱ्यानं गव्हाला पाणी देता देता माल्यावरचं मधलं कुठलं गवत उपटीलच पाहिजे. तो पाणी देताना मोबाईल खेळतो सोमळ्या. आणि मग म्हणला गवतात लय तण झालं, तुला तणात दाबायला पाहिजे. दारे धरताना कशाला मोबाईल खेळतो? तू उपटून गवत, ते पाणी भिजलेलं असतंय, मुळी सगळं उपटून येतंय, टाकायचं माल्यावर. मारुतीराय तिच्या दारात गेले आणि मारुतीराय अंगणात असे लोळले. तिच्या लोळले. रिकाम आहे का ते संन्याशी कोणाच्या दारात लोळायला? ते लय अधिकारी संन्याशी. त्या संन्याशासारखा संन्याशी जगात कोणीच झाला नाही. कोणीच नाही, कोणीच नाही. त्या संन्याशासारखा वारकरी पण कोण नाही. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पैठणचे मालक म्हणतात, येऊनी जन्मला मरकट. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे? ते दया करते. मला एक आठवते, माझं कीर्तन होतं एकदा इथं. हे रे सुजा होतं एकदा कीर्तन. आणि त्या कीर्तनात स्पीकर बांधायला का लाइटिंग लावायला एक पोरग वरी गेल तर शिखरावर. आणि तिथून आपटलं ते पोरग. काय नाही झालं त्याला. हो, परत दिवशी आमचा पाहुणा तुरी इकायला गेला तर आडतीत नाना त्याचा तुरीहून पाय घसरला. तो गुडघा बी फ्रॅक्चर झाला आणि हात मोडला. तुरीहून घसरला आडतीत, तुरीहून घसरलं, तुरीहून. ते शिखरावून पडलं होतं पोरग. मी होतो ते, त्या दिवशीच कीर्तन होतं माझं, मला आठवतंय. हो, तेव्हापासून मग पुन्हा आज आलो. नाही नाही येत जाईन ना, ते असतात कधी कधी. तुम्ही एसटीत आधी बसल त्याला जागा. योग छान. याही वर्षी सप्ताह छोटे खाणी गावे करत जा. माझं एक मत आहे,
ज्याला सकाळपासून उजेड पाहिजे का त्यानं दिव्याची वात बारीक ठुली पाहिजे. टेंबा केला की उजिडलंय मोठा होतो, पण पहाटच्याला तेल संपत आहे आणि ती काजळीनं का नाही सरे डोळे नाकपुड्या काळ्या होत्यात. त्याच्यामुळं बारीकच. आपलं गाव छोट आहे ना, आकारातच करायचा. हो, चाला मारुतीराय तिच्या दारात लोळले. ते मारुतीराय होते. मारुतीरायला तिचा अधिकार कळाला. मारुतीराय लोळण्याचे कारण दोन होते. एक तर ती बाई पतिव्रता होती. पतिव्रतेच्या पलीकडचं टोक, नुसती पतिव्रता नाही, पतिव्रतेच्या पलीकडचं टोक. एकाही पतिव्रतेने अमृत आणलं नाही नवऱ्यासाठी, तिने आणलंय. कलश ठेवला होता अमृताचा, एवढी मोठी अधिकारी. आणि दुसरी गोष्ट लोळण्याची होती, तिच्याकडनं स्वार्थ होता. तिला विनंती केल्यावर पंढरपुरातल्या मालकाचा प्राण वाचत होता, प्रभू रामचंद्राचा प्राण वाचत होता. नाही तर तिचं नवरं वाचू देत नव्हतं रामचंद्राला. इतकं दाढ होतं ते रावण. 4 रावण झाले ना, त्याच्यापैकी 1 रावण तिचा नवरा होता. लोळले. तो रावण मृत्यू पावला. प्रभू रामचंद्र आले. मारुतीरायला बघितलं. आणि देव किती चतुर आहे बघा. देव चतुर. देवानं मारुतीरायाचं अंग झटकवायचं निमित्त केलं. अंगाला धूळ लागली होती अशी, असं केलं. आणि मारुतीरायनं तिकडं तोंड केलं की लगेच ती माती अशी कपाळाला लावली मारुतीरायाच्या अंगची. आता ते मारुतीराय म्हणजे बुद्धिमतान वरिष्ठम. थोडासा कडक मोठा करा आवाज, विको नको आहे, फक्त मोठा करा. छान आहे साऊंड सिस्टीम. मारुतीरायने विचारलं, प्रभू तुम्ही माझ्या अंगाला चिटकलेली धूळ कस काय कपाळाला लावली? नाही म्हणले, मी तुझं अंग झटकिलं. आणि तू कशा करता लोळाशा अंगणात? तुला काय गरज होती इथं लोळायची? हे का वाळवंटे का काय? अरे मातुडे या बाईच्या दारातलं राक्षसाचं गाव आहे, कशाला लोळला? तर प्रभू रामचंद्र म्हणले, देवा माझं जाऊ द्या बाबा, पण आपण दोघंच येत. सांगलं ते पांगलं, नाही सांगलं ते चांगलं. मला सांगा ना तुम्ही, माझ्या अंगाची धूळ तुम्ही अंगाला कशी काय लावली? पाणी आलं हो डोळ्यातून. हनुमंता तू अशा दारात लोळलास, त्या दारात पतिव्रतेचे पावलं खेळलेले इथं. 34 नायिकेपैकी एका नायिकेचे पावलांनी पदस पुनीत झालेली ही भूमी आहे. भूमीची ताकद असते हो, फार मोठी ताकद असते. जिथं संतांचं वास्तव्य आहे, जिथं सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रीचं वास्तव्य आहे, ती भूमी पवित्र असते. ती पवित्र भूमी असते. किती पवित्र? तुकोबारायच्या दारात एकदा चोर आले. तुकोबारायच्या दारात चोरा आल्याच्या नंतर थंडीचे दिवस होते, कडकड हिवाळ्याचे दिवस होते, आणि चोराच्या अंगावर अशी चादर होते. ते अंग झाकून गिकून घेतलेले असे चादर होते. आणि तुळशी वृंदावनाच्या बाजूला जो वट्टा होता, त्या वट्ट्यावर तुकोबारायच्या घरातली लेकरं झोपलेली होती. ती थंडीचे दिवस पांघरायला एकच होतं. ताकद किती असती जागेची. एकच पांघरायला असल्यामुळे, थंडी वाजल्यामुळे ते ओढत होतं. यानं ओढलं की ते उघडं पडायचं, आणि त्यानं ओढलं की हे उघडं पडायचं. आणि चोर तर चोरी करायला त्यांच्या दारातून चाललीत. ही परिस्थिती पाहिल्यावर चोरायच्या लक्षात आलं, इथं काही पैसे नाहीत, पांघरायलाच नाही ती आरती, घरात पैसे कुठून आले? तर तुकोबारायच्या दारात जात असताना जाग्याचा महिमा किती मोठा आहे, त्या जागेची ताकद किती मोठी आहे गजमल दादा. चोर हा चोरी करायला जाणारा व्यक्ती, पण तुकोबारायच्या पदस्पर्शाने, जिजाबाईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ती भूमी, त्या भूमीत आल्याच्या नंतर चोराचा भाव बदलला नाना, आणि त्यानं अंगावरचं चादर तुकोबारायच्या लेकराच्या अंगावर टाकलं. इतका जागेचा महिमा असतो. भूमीची ताकद असते, ताकद आहे भूमीची. राजे हो, कोणी काही केलं असतं ना, इतके लोक पैसे आले तर ते दुसरं पंढरपूर तयार करू शकतात. आता पंढरपूरला काय मंदिर आहेत? याच्यापेक्षा सोन्याचे मंदिर कोराडे मामा करतील लोक. पण चंद्रभागा नाही करता येणार एखाद्या सुमळ्याला. ती कशी करता येईल? त्याच्या बापाची जागीर आहे का चंद्रभागा करायला? आणि ती फक्त तिथंच आहे, म्हणून जावा तिथंच लागेल. त्याच ठिकाणाला महत्व आहे, त्याच ठिकाणाला. राजे हो, काशीतल्या सारखं मंदिर कुठेही करता येईल.
गया नावाची गंगा नाही आणता येणार, चक्र पुष्करणी तीर्थ नाही आणता येणार, मणिकर्णिका तीर्थ नाही आणता येणार. ते कसं आणता येईल? मंदिर करता येईल तुम्ही, बाकी करू शकत नाहीत. त्या जाग्याचं ते अधिष्ठान स्थान महात्म्य असते, ते तिथंच असते, तिथंच असते. कपिलांची मंदिरं सोन्याच्या कपिलाच्या मूर्ती करताल, पण समुद्र तिथं नाही आणता याचा, ते तिथंच आहे. म्हणून त्याच जागेवर कपिलाची मूर्ती शोभेल, त्यावेळेला सौभाग्यवती स्त्रीनं तिथंच जाऊन वाण द्यावा. त्या 3 दिवसाकरता सागर स्थिर असतो, ते तिथंच, ते तुम्हाला करता येणार नाही. हे पैशावाल्यानं नाटकं करायचे नाही, बुद्धिवाद्यानं नाटकं करायचे नाही, विज्ञानवाद्यानं नाटकं करायचे नाही. ते ज्यानं ठरले ते बरोबर ठरवतंय, तुमच्या कोणाच्याही हातात नाही. स्थानाची ताकद आहे. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून पाणी आलं आणि हनुमंता, अरे या मातीला एका तात्विक सात्विक स्त्रीचे पाय लागलेत रे, ती माती कपाळाला लागावी, गरज आहे. मारुतीरायानं सांगितलं, देवा मी तुमचं भजन करतो, मी तुमचा पाईक आहे, तुम्ही जगाचे बाप आहात, तुमच्या कृपेशिवाय विश्वातली कुठली गोष्ट होत नाही. तर तुम्ही पतिव्रतेचे पावलं लागलेली किंवा सात्विक सदाचारी स्त्रीचे पावलं लागलेल्या ती धूळ कपाळाला लावतात. तुम्हाला एवढी गरज आहे, मी तर तुमचा सेवक आहे, म्हणून मी लोळलो ना, म्हणून लोळलो मी, म्हणून लोळलो. काम 2 बघा आता याच्यात, फायदा चंद्रसेनेचा पण आहे आणि फायदा मारुतीरायाचा पण आहे. कारण चंद्रसेना सुद्धा एक साध्वी स्त्री आहे आणि मारुतीराय संत आहेत. स्त्रीला साध्वी म्हणावं लागतंय, पुरुषांना साधू म्हणायचं. ती साध्वी आहे, तिच्या दर्शनानं, तिच्या पायाच्या अंगाच्या लावलेल्या पायाच्या धुळी रजकणानं मारुतीरायाला उपाय सुचला आणि जगाचा मालक वाचिला. हा मारुतीरायाचा फायदा. पण तिचा फायदा किती? ती कधीपासून विष्णूची आराधना करायची, स्वप्नात देव नाही. अमृत जिंकायची ताकद, पण स्वप्नात देव नाही. चंद्र सूर्य तोपर्यंत वैधव्य येणार नाही ही ताकद, पण स्वप्नात देव नाही. मारुतीराय बघितल्याबरोबर बाईनं लोटांगण घातलं. त्या दिवशी दिवस माळवता, देवच दारात आला. त्या दिवशी दिवस माळवता, देवच दारात आला. पण 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एक पत्नी व्रत होतं, नियम होते, साधना होत्या. याच्याकरता तिच्या अंथरणावर जाता नाही आलं, तिच्या अंथरणावर नाही जाता आलं. मधला जो काय प्रकार झाला तो सोडून द्या. मारुतीरायाला विचारलं, हनुमंता तू ज्या वेळेला दारात आलास, माझ्या दारात लोळास, मी पाहिलं होतं तुला. माझ्या अंगणातल्या धुळीची काय ताकद असेल ते तुला माहित आहे, नाही मला काही समज नाही, पण तुझ्या पायात काय ताकद आहे मला माहित होतं. याच्याकरता लोटांगण घातलंय, 1000 वर्ष चिंतन केलंय. आज तुझ्या पायामुळं घरात जरी नाही आला तर बघायला भेटलाय. तर मारुतीरायाने सांगितलं, बाई या अवतारात जरा बंधन आहे म्हणून घरात नाही आला. लक्षात ठेव, माझ्या पायाची ताकद वाया जाणार नाही. तू नुसती भेटीची अपेक्षा काय करते? पुढच्या जन्मात तुझा पती होणार आहे, नवरा होणार आहे. आणि खरंच जगाच्या मालकानं या चंद्रसेनेला द्वापार युगात लग्न केलं. ताकद कोणाची आहे? मारुतीरायाच्या पायाची. म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हरिप्राप्तीशी धरावे संताचे ते पाय. साधूच्या पायाशिवाय देवच सापडला नाही आतापर्यंत, कोणालाच नाही, कोणालाच नाही. आणि एकदा साधूचे पाय सापडे, पाय धरले की देव तर भेटतोच. पण या साधूच्या दर्शनानं संकट सुद्धा संपतात, ते दुसऱ्याच कडव्यात. कोणती जरी बंधन असतात ती फक्त संतांच्या कृपेने संपतात, तुटतात. ती साधनच सापडतात. मग ती खान सापडती, खान साधनांची. हेने साधती साधने, संख्या जरी नाही, किती पण साधनं सापडतात, ती फक्त संतांच्या पायात ताकद आहे. म्हाताऱ्याला राग आलाय का? त्याला का राजाचं नालायक कट्ट बोललं होतं त्या म्हाताऱ्याला. नालायक कार्ट होतं, बुजदिल होतं, भडवं.
आणि ते बोललं त्या म्हाताऱ्याला, ते म्हातारं भीष्माचार्य. काय ताकद. आणि ते नालायक कार्ट ते अंध धृतराष्ट्राचं काट्ट दुर्योधन्या बरळला. काय म्हणे, तुम्ही भाकरी आमच्या खाता आणि काम पांडवांचं करता. भीष्माचार्यानं सांगितलं, राजकुमार, आवाज आवाज, राजकुमार, तसलं पाप माझ्या रक्तात नाही रे. भाकरी तुझ्या खातोय, काम तुझं करतोय, फक्त तू प्रारब्ध खोटय, त्याला मी काय करणार आहे. आणि मला असं वाटतंय माणसांनी लोकांचं इचकिण्यापेक्षा, नाना दुसऱ्याची धुणी धुतल्यापेक्षा गजमल दादा आपल्या आपल्या नशिबाला भांडावं. लय लोक बोबडे आपल्या नशिबाला भांडत नाहीत आणि दुसऱ्याची धुणी धुतेत. निर्मा घरचा कपडे दुसऱ्याची धुतो सुबळ्या. काय फायदा आहे तुला नालाय का, दुसऱ्याचे कपडे इचकितो. आपल्या प्रारब्धाला बांधलं पाहिजे. दुर्योधन नालायक होता हो. भीष्माचार्य त्याच्या बाजूला आहेत, द्रोणाचार्य त्याच्या बाजूला आहेत, कर्ण त्याच्या बाजूला आहे. शिवय महाभारतातलं कर्ण, शिव शिवय शिवय तो कर्ण बाजूला आहे, कृपाचार्य बाजूला आहेत. मग एवढे मोठे रथी महारथी जवळ असताना किती गोड वागायला पाहिजे, पण चुकीचं वागणूक. आणि म्हाताऱ्याला सांगितलं, भाकरी आमच्या खातान काम दुसऱ्याचं करता. म्हणजे गाडीत आमच्या बसायले, मतदान दुसऱ्याला हाणायले. म्हणजे बिल्ला आमचा आहे, पक्षाचा झेंडा आमचा आहे, रुमाल आमच्या पक्षाचा आहे, आणि गाडीतून उतरले की पुढच्याच्या कानात सांगता मतदान आम्हाला नको आणू, त्याला आण. सध्या मतदान तर गथुड्यावच असते. जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. रिकामे येणाऱ्या पाहुणीला कोण नाही. तिनं भैमुगाच्या शेंगाची थैली आणा, माया जीजी कवाशी आल्यात आणि पाट्याहून पायी पायीच आलात का, गाडी पाठीली असती ना जीजी उलथाल्या का. आली ती घाम पुशीत पुशीत, पण शेंगाची थैली आणली की जीजी आवडती. बोटुळ्याचं गठुडं, वड्याचं गठुडं, पापडाचं गठुडं. म्हणून तर माणसं म्हणायचे, जिचे गठुडं जड ती पाहुणी गोड. रिकामी चालली का ती नुसताच पदर हालीत, तिला कोणी विचारित नाही, कोणीच. काय सांगू लागलो, कीर्तन. नालायक दुर्योधन दष्ट आहे, दष्ट आहे. राग आला मथऱ्याला आणि मथऱ्यानी पण केला, उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी केली, एक पी जिता ठेवणार नाही पांडव. हुशार म्हातार होतं ते, अधिकारी म्हातार होतं. महाराज त्या म्हाताऱ्याच्या ताब्यात यम होता. बोरडी मामा यम होता, यम 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 होता, यम. 7 लोक मरत नाहीत, ते चिरंजीव, त्यांच्याकडे यम येत नाही. पण या चिरंजीवापेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर भीष्माचार्य होते. इच्छा मरणी होते, मरायचं नाही तर नाही, आणि मरायचं चल यमा घेऊन जाय, ही ताकद भीष्माचार्यात. आणि पण केला, उद्या दुपारी एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही. इतकं नाचू लागला दुर्योधन. पांडव त्याचे सख्खे चुलत भाऊ होते. पा घरातले मेल्यावर जे दिवाळी करीत होता ते दुर्योधन आरामखोर होता. पांडव आणि कुंती जळाली असं कळाल्यावर त्यानं दिवाळी साजरी केली. इतका नालायक दुर्योधन होता. मला वाटतं आजही दुर्योधनाच्या वंशाचे लोक आजही शिल्लक आहेत, आजही शिल्लक आहेत. काही कळत नाही त्यांना, एखाद्या याच्या गोष्टी पाहिजे कळत नाही त्यांना कुठचीसाठी. आजही दुर्योधनाचा अंश आहे आपल्याकडे. इतका आनंद वाटला उद्या सकाळी म्हातारं एकाही पांडवांना जिवंत ठेवत नाही. रात्रभर झोप नव्हती पंढरपुरातल्याला, रात्रभर. त्याला माहित होता आपले सगळे प्रयत्न हे नाही साधती साधने. संतांचे पाय धरले की इतकी साधनं प्राप्त होतात की कायमची सगळी संकट दूर होतात. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. धर्म बसलेले आहेत, अर्जुन बसलेले आहेत, भीम बसलेले आहेत, नकुल बसलेले आहेत, सहदेव बसलेले आहेत. एकही वाचत नाहीत तुम्ही, एक सुद्धा वाचत नाहीत, एक पण वाचत नाहीत. द्रौपदीला सासू लागला, लक्षात आलं
दादा आणि आपले मालक जागे. दादा म्हणजे पंढरपुरातले मालक कृष्ण परमात्मा. व्यक्तीला सांगितलं आणि कृष्णाला आमंत्रित केलं. दादा बोलवलं एकांतात. दादाजी रात्र उलटलेली आहे. 4 वाजता स्नान करून युद्धाचं शिंग फुकणारे 5:30ला. 5:30 वाजता युद्धाचं शिंग फुंकित होते आणि शिंग फुकलं की दुदुंबी वाजत होती. दुदुंबी म्हणजे रणवाद्य. आपण ज्याला आता लग्नात वापर केलाय त्याला डीजे म्हणतात. डीजे हे मंगलवाद्य नाही, रणवाद्य. रणवाद्य मंगलवाद्य सूर सनई चौघडा याला मंगलवाद्य म्हणतात. हे डीजे हे रणवाद्य. रणवाद्य लोक काय स्वीकारतील ते ज्याच्या त्याच्या मनाचा मोठेपणा आहे का चांगुलपणा आहे का नालायकपणा आहे ते ज्याने ठरवायचा. पण ते मंगलवाद्य नाही. आपण मंगल कार्यात वाजितो. निश्चित आपलं मंगल अमंगल होतंय इतकं मात्र ठरवायचं. त्याच्यात मंगलता नाही, त्या वाद्यामध्ये अमंगलता आहे किंवा रुष्टता आहे. मग झोपा दादा, तुम्ही झोपा. ताई एक माहित आहे तुला काय दादा, तो आरशात बघती का एकदा? मध्यरात्रीला 1-1:30 वाजलाय आणि 1-1:30 वाजता विटेवरच्या मालकानं द्रौपदीला सांगितलं आरशात बघ. आरशात बघितल्याबरोबर आंबारडा पकड. ताई का रडतेस? माझं कुंकू रुसलंय. माझ्या कुंकवाला उद्याच्या सूर्याचा धोका आहे, उद्याच्या प्रकाशाचा धोका आहे. माझं कुंकू रुसतंय. भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं ताई, म्हणून आमचा डोळ्याला डोळा लागत नाही. माथाऱ्याने पण केलाय, उद्या 5 पांडव मारायचे. द्रौपदीने सांगितलं दादा तुझ्याच्यानं नाही मिटणार. नाही मिटू शकत. भीष्माचार्याचा पण खोटा करणं इतकं साहजिक नाही. हुशार द्रौपदी. किती वाजलेत रे? 1-1:30 वाजले. ठीक आहे. 3 वाजता देवाला आंघोळीला पाणी टाकलं. देवाची आंघोळ झाली. पांडवायला आंघोळीला पाणी टाकलं. त्याचं स्नान झालं. आंघोळीला पाणी टाकायची गरजच नाही. युद्धभूमीसाठी सरोवर होतं. आपण गेलतो ब्रह्मसरोवरावर, कुरुक्षेत्रावर. 5 भावायचे 5 ठिकाण होते आंघोळी करायचे, तिथे केले. द्रौपदीनं स्नान आटपलं आणि ज्योती नावाचं सरोवर, आता मुक्त सरोवर आहे, तिथं भीष्माचार्याचं स्नान आटपलं. शिबिर रावटी दिलेली आहे. त्या रावटीत माथार सकाळच्या नित्यनेमा करता बसलं आणि द्रौपदीनं सांगितलं दादा तिथपर्यंत चालावं लागते. येणे साधती साधने. दादा म्हणजे कृष्ण. देवाला ती भाऊ मानित होती, देवही तिला बहीण मानायचा. आणि भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन ज्योती सरोवराच्या ठिकाणी शिबिरामध्ये रावटीमध्ये भीष्माचार्य सकाळचा नित्यनेम आटीत होते. आणि नित्यनेम आटपीत असताना देव बाजूला उभा आहे आणि तिथून रथातून म्हणा पायी म्हणा खाली उतरली आणि रावटीच्या बाहेरून भीष्माचार्यांना प्रणाम केला. साधूच्या पायात किती ताकद आहे, पायात प्रणाम केला. तर सकाळचा नित्यनेम सारत असताना, पूजा करत असताना आतून आवाज दिला, अखंड सौभाग्यवती भव. एक जणांनी मला विचारलं की भीष्माचार्याला कसं काय कळालं बाई पाया पडली? बांगड्या होत्या हातात आणि स्त्रीनं हात जोडत असताना बांगड्याचा आवाज येत. ती घालीत होती बांगड्या. आजही या खेड्यातल्या बायका बांगडे घालतात. बांगड्या न घालण्याचा तो सात्विकपणा आहे का निर्लज्जपणा आहे का चांगुलपणा आहे? जास्त शहरात उतू आला. शहरात उतू आला. आमचा एक मित्र मुंबईला राहतो. ते म्हणे मी लय सांगायलो बायकोला बांगडे तू घाली जाय रविवारी, ज्या दिवशी ऑफिसला सुट्टी आहे त्या दिवशी तोच घालायच्या इतरोक. आणि बायकोनच घातल्या समजायच्या, कशाला ताण घ्यायचा. आता तू ऐकन तर मग कसं ऐकन तू सांगून पाहायचं. तो बघत राह. तू बांगड्याच्या आवाजावरून लक्षात आलं एक सौभाग्यवती स्त्री दर्शनाला आली. आटपलं. संध्येच्या पात्रातलं पाणी बाहेर टाकायचंय सूर्याकडे तोंड करून. तिथं तुळशी वृंदावन कसलं आलंय. पाणी टाकायला भीष्म बाहेर आले. त्यावेळेला पाहिलं तर द्रौपदी. तिने विचारलं पितामह तुम्ही अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद दिलाय, तो या जन्मातला का पुढच्या? भीष्माचार्य म्हणले सोबत कोण आलंय? जोडा सांभाळणार आले.
ते चपलापाशी उभा होता. अर्थ दोन आहेत. जोडा सांभाळणार म्हणजे चपलापाशी उभा, आणि जोडा सांभाळणार आयुष्याचा जोडा सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे त्याच्यात कृष्ण. जाय बाई तो काम झालं. एकही पांडव वाचणार नाही असा पण कोणाचा आहे? भीष्माचा. पण त्याच म्हाताऱ्याचं दर्शन घेतल्याबरोबर कायमचं संकट संपून गेलं. म्हणून पुन्हा एकदा दुसरं कडवं येणे साधती. संताचं दर्शन झालं की बंधन तुटून जातात. कवडीची भीती नाही, पुन्हा कसल्याही प्रकारचं संकट नाही. ही संतांच्या दर्शनातली ताकद आहे. राजे हो, देवावरची संकट दूर करायची ताकद संतात आहे. तुमची आमची संकट न दूर व्हावी काय काय एवढी मोठी शंका आहे त्याच्यात? देवावरची संकट सुद्धा संतांनी दूर केले. पंढरपुरातला मालक 18 दिवस युद्धावर बसला. युद्ध करण्यासाठी रथावर बसला. युद्धावर चुकून आलं, रथात बसला. तर सकाळी अर्जुनाच्या रथात बसायच्या अगोदर पहिलं भीष्माचं दर्शन घ्यायचं आणि रथावर नाना चढता चढता वरी बसलेल्या ध्वजावरलेला प्रणाम करायचा. हात जोडीत नव्हता, मन वाकत होतं. मन बोराडे मामा, अंतःकरण वाकत होतं. अंतःकरण वरच्या संन्याशाला पाहिल्याबरोबर. आणि एका ब्रह्मचार्याचं दर्शन घेऊन वरी बसत होते. भीष्माचार्याच्या मात्र लोटांगण घालायचे आणि वरी बसलेल्या संन्याशा पुढे ते वरी ध्वजावर आहे कसं लोटांगण घाला. तर अंतःकरण वाकत होतं. अंतःकरण परिणाम काय? पहिल्या दिवशी भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांनी जे बाण मारले का त्याच दिवशी रथ जळू लागला. बवडे ठन 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 कापूर पेटावा असा रथ पेटला होता. पण रथ कायमचा शाबूत राहिला. याची एकमेव ताकद आहे वरी बसलेल्या संन्याशाची ताकद आहे. देवावरच मग शेवटच्या 18व्या दिवशी युद्ध संपलं. कौरव मारल्या गेली आणि भगवंतानं सांगितलं, अरे अर्जुना उतरा खाली, उतरा उतरा. अर्जुन म्हणला, आता काय उतरायचं? सभापती मीच झालो, गुलाल मीच उधळणार, याच रथात उधळणार, कशाला उतरायचंय? मी नाही उतरणार. भगवंतानं सांगितलं, उतर रे, जळून जाशील. हा, खुर्चीवर बसायच्या आधीच जळशील ना. खाली उतरणं, रथावरून उतरल्यावर खुर्चीवर बस, का रथात खुर्ची असती? नाही म्हणे, याच रथात बसून हस्तिनापुरात गुलाल उधळायचा, वाचत नाहीस तवरक. अर्जुन म्हणले, देवा काय बोलता? आता आपल्याला जे मारित होते ते मेलेत ना. तू जर रथातून खाली नाही उतरला तर खुर्चीवर बसायच्या आधी तू मरणार. यम जवळ आलाय तुला न्याला. खुर्चीवर बसायच्या आधी तू मरणार. तू महाऐक, मार रथातून उडी. ऐकायला तयारच नाही पठ्या. बरं, नातं कसं होतं? सांगणारा देव आहे एका बाजूनं, पण एका बाजूनं अर्जुन मेवना आहे ना, त्याच्या बायकोचा भाऊ आहे, मग आपलं बहिणीचा नवरा आहे. आणि अर्जुनाच्या बायकोचा भाऊ देव आहे. त्याला नातं एकीकून लहान आहे, केस त्याच्या हातात आहे. देवानं सांगितलं, अर्जुना देव म्हणून सांगतोय तरी ऐक ना. नाही म्हणले, आता शत्रू संपलेले आहेत. नाईलाजानं कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ढकलून दिलं ना, आपण उडी टाकली आणि या दोघांना खाली उडी टाकली की वरच्यानं उडी हाणली. ठन 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 रथ पेटला. अर्जुनानं सांगितलं, बापरे, याला कोणी इस्तू लावला? पहिल्याच दिवशी लागला होता म्हणले, पहिल्या दिवसपासून इस्तू लागलाय. मग आता लोक कस काय नाही जळाला? वरी बसलेल्या महाराजामुळं. ते मूर्तिमंत शंकरू मारुतीराय होते ते. कल्पना करा, ज्या संतांचं सानिध्य युद्धभूमीच्या सानिध्यात, युद्धभूमीमध्ये ज्या संतांच्या छत्राखाली, छायेखाली अर्जुन आणि जगाचा बाप आहे, यांच्यावर कायमचा अस्त्राचा वर्षा होता, शस्त्र होते, नाना प्रकारचा वर्षा होता, संकटच होती. याही याच्यातून जर वाचली असतील तर ती संतांची ताकद आहे. येणे साधती प्रताप पायाचा सद्गुरु रायाचा. या संतांच्या पायाचा तो प्रताप आहे. एक दोन उदाहरणात तुम्ही श्रवण केला. तुम्ही चारोधाम यात्रा करून आलात.
बद्रिकाश्रम पाहिला, रामेश्वर पाहिले, काशी गया, द्वारका, जगन्नाथपुरी, ही सगळी काही तीर्थ तुम्ही बघून आलात. बद्री केदार, बद्रिकाश्रम म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अधिष्ठान आहे. तिथं तीर्थाचं महात्म्य लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर त्या यात्रा काढणारे ती लक्झरी काढते, डुकर कोंडून न्यायचे, तिथं गेला की दरुजा उघाडा, पडा पाया, रातचा भात गरम करून खाऊ घालायचा, पुन्हा बसा त्या लक्झरीत की पुन्हा डुकर दुसऱ्या जाग्यावर. काही अर्थ नाही अशा यात्रा करून. तुम्ही ज्या ठिकाणाला गेलात त्या ठिकाणाचं स्थान महात्म्य तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आम्ही तर तुम्हाला काही करायला लावतो चिलरीसाठी. त्या पापानं आम्हाला कोण्या नरकात देव टाकील ते देव ठरील, पण तुमच्या तर दिवसा डोळ्यात माती पडायली ना. तीर्थयात्रा करत असताना ज्या तीर्थावर गेलात त्या तीर्थाचं स्थान महात्म्य लक्षात घ्यायचं, तर ते तीर्थ आपल्याला पावत असतं. काय जगन्नाथपुरीचा अधिकार? कशा करता जगन्नाथपुरी? त्याला पुरी का म्हणतात? मोक्षपुऱ्यापैकी एक पुरी आहे ती. का म्हणायचं त्या जगन्नाथपुरीला? कशा करता जायचं? तिथल्या देवांना हात का नाहीत? तिथली देव काष्टाची का आहेत? त्या पाषाणाच्या मूर्ती का नाहीत? त्या धातूच्या मूर्ती का नाहीत? त्या लाकडाच्याच का मूर्ती आहेत? सागरामध्ये मोठं लाकूड त्या अमक्या अमक्या तिथीला वाहत येते. त्या दिवशी ते लाकडाचा ओढका पकडतात, त्याच्यावर चर्या करून त्याच्या मूर्ती तयार करतात. त्याचं मोठं नाविन्य पुरी. पुरी फार मोठं नाविन्य. इंग्रजाच्या काळात, अजून 2 पातशाहीच्या काळात पुरीवरचं अधिष्ठान काही नालायक लोकांनी तिथलं कमी केलं. देवाचं अधिष्ठान आहे त्या पुरीमध्ये, त्या मंदिरामध्ये असं मॅग्नेट होतं पंकज, मॅग्नेट होतं. ते परकीयांचे जहाज तिथून दुसरीकडे जाऊ देत नव्हतं. ते असे जहाजच वडायचं असं ते जहाज. म्हणून प्रघात केला आणि त्याच्या त्या मंदिरातले घुमटातले काही अवशेष त्या मूर्खांनी छिन्न बिछिन्न करून टाकले. इतकी व्याप्ती होती मंदिराची. फार मोठी ताकद आहे पुरीची. काशीतलं महत्व काय? का गयेला शाप झाला? गयेमध्ये पाणी उघडं करून स्नान करायचं, स्नान झालं की पुन्हा पाणी झाकून टाकायचं. पंढरपुरातल्या मालकिनीचा शाप आहे गयेला, 7व्या अवतारातला. सीताई साहेबाचा शाप आहे. राजा दशरथाचं श्राद्ध केलं. विठला विठला विठला. राजा दशरथाचं श्राद्ध केलं, पिंड तर्पण केलं. त्या पिंडावर केतकीचं फुल वाहिलं. विचारलं प्रभूने, बाबांचं श्राद्ध मी आटपलंय, काही काळजी करू नका. कोण म्हणतोय तू श्राद्ध केलं? साक्षीला गाय होती, तिथेच होती गाय. गायीनं होकार दिलाच नाही हो, म्हणून गायीला इतकी गाय आपल्या संप्रदायात पवित्र आहे, पण ती तोंडानं मल भक्षण करती, तितका शाप आहे. कितकी नावाचं फुल. तुम्ही गहू जर सगळाच वाळला ना, कोपऱ्या कापऱ्यात वाला असला की गहू कापायला सुरुवात करायची, म्हणजे तो बांधायला कामी येत असतो. त्या गव्हानं मग पेंड्या बांधायच्या. आणि 4ही कोपऱ्यातला वाळल्यावर मग का धोतर फाडायचं का साडीच्या चिरकाळ्या, मग केकताड आणत असतात. केकताड तर त्या केकताच्या काट्यावर एक फुल येत असतं लाल रंगाचं, आणि पितराला बोराडे का फुल लालच लागते. अरक्त पुष्पम समर्पयामी रक्तचंदनम समर्पयामी कागाति श्राद्धो भयस्थितो हिरण्यायाम लुप्त पिंडोदकम भयजना. आजचा कार्यक्रम काही पित्राचा नाही, पण ती पुरावा देण्यासाठी सांगायलोय. लाल फुल समर्पित करत असतात. त्या फुलाला सांगितलं तुला, मला नाही पत्ता. तेव्हापासून केतकीचं फुल अपूज्य ठरलं. आता गयेच्या पात्रात श्राद्ध केल्यावर तिने हो म्हणावं ना, तिलाही शाप द्याला. जिथं उघडी असेल तिथं किडे पडतील. आजही परंपरा आहे. पाणी उघडं केलं की नितळ, आणि कायमचं उघडं ठेवलं की पुन्हा किडे. काय शाप आहे. कुठेही ज्ञान झोपी गेले ते म्हणते आम्ही देव मानित नाही.
बसायची जागा हाणायला पाहिजे विज्ञानाची. त्या विज्ञानाला खाली बसून जेवतात नाही आलं पाहिजे ना आलायकाला. तो दुसरीकडे कुठं उड्या हाण, परमार्थात कशाला उड्या हाणतो सुंबळ्या? परमार्थात नको उड्या हाण. काशीच गयेचं अधिष्ठान. काय रामेश्वराची पात्रता आहे. वा, माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांनी भगवान शिवजीची स्थापना तिथे केली आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, या समुद्राच्या तीरावर माझ्या शिवजींचं दर्शन घेतलं की माझंही दर्शन प्राप्त झालं. अशा नाना प्रकारच्या आख्यायिका रामेश्वरांच्या आहेत. द्वारका, काय द्वारकेचा अधिष्ठान आहे. उंच असा ध्वज असतो द्वारकेचा. जिथं झेंडा बांधते, ध्वज बांधते, तिथून नारळ सोडलं की नारळ चुरा होतं. इतकं उंच. दिवसात 2-3 वेळेला झेंडा, 70-71 मीटरचा झेंडा. वरी जाऊन तिथं जाऊन झेंडा तितकं वारा असो काही असो बांधायचा नित्य नियम. फार मोठं नाविन्य. दिवसात 1-2 वेळेला पाणी अलीकडे येतंय, पुन्हा पलीकडे जाते. काय कळतच नाही. काय कसं काय पाणी अलीकडे येतंय आणि 1-2 तासांनी 4-2 घंट्यानं पाहिलं की तिथं कोरडपट सगळं मोकळपट होतं. काय लिला असेल सज्जनांना, काय लिहिलाय ते? का आपल्या मका गिकातलं पाणी थोडंच मोटरीन सोडन पलीकडच्या दांडात गेल्यावर याच्यातलं कोरडं झालं असं थोडंच. समुद्र आहे ते, समुद्र आहे. प्रत्येक तीर्थाचं नाविन्य वेगवेगळं आहे. प्रत्येक तीर्थावरचा विधी आहे. केदारनाथ असेल, बद्रीनाथ असेल, एका ठिकाणी देवाचं शिर आहे, एका ठिकाणी पाठ आहे. रेड्याचं रूप घेतलं भगवान शिवजीनं. अर्जुनाची गदा लागली, एक अदृश्य झालं. एक तिथं एका ठिकाणी पाठ आहे म्हणून तिथं लोणी लावण्याची पद्धत आहे, तिथं शिर आहे. लोक 2 ठिकाणचे 2 अधिष्ठान. काय प्रत्येक तीर्थाचा महिमा. अलकनंदेचा महिमा बघा. मी अजून एकही तीर्थ पाहिलं नाही, तरी पाहणाऱ्यापेक्षा जास्त सांगतो. वाचितो ना, त्याच्यापेक्षा जाऊन येणाऱ्यापेक्षा जास्त सांगतोय. एका तीर्थात जर बोट घातलं बोराडे काका तर बोट वागतं इतकं थंड पाणी. आणि एका तीर्थात जर उपरण्यात असं गथोडं मोकळं बांधलं आणि 10 मिनिटं जर ते गथोडं ठुलं तांदळाचं तर भात शिजून वर येतोय. त्या गथोड्यात भात शिजतो. इतकं पाणी गरम आहे आणि बाजूला पाणी इतकं थंड आहे. काय लिहिला असेल. कुठेही ज्ञान झोपलं इथं. आमचा एक पाहुणा उनकेश्वरला सोबत माझ्या आलता. ह्याचाच रगील होता. जरा जोरा पैसे होते त्याजवळ. त्याला ते मोठं म्हणत होता. माणसाने स्वतःला मोठं कधी म्हणायचं माहितीये का? आपल्यापेक्षा पैसे दुसऱ्याजवळ जास्त नाहीत त्यानं म्हणायचं मी मोठा. त्याकडे 1 कोटी रुपये असतील पंकज एखाद्याकडे, पुढच्याकडे 4 कोटी असल्यावर ह्या सुंबळ्याला मोठं कशाला म्हणायचं? पण ते बुटकं भर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालते. तू तोंडच धुतलं नाही सुंबळ्या तू, आणि तू काय समुद्राला आंघोळ घालतो? असं एक पाहुणं होतं आमचं. तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. इतके येडगळ पाहुणे नाहीत माझे म्हणा, पण जसं आता तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घ्यालो. आणि तितक्या येडगळायला पाहुणे असले तरी मी पाहुणे म्हणत नाही. विठाला ते नेला आपलं. ते उनकेश्वरला माहूरचं दर्शन घेतलं. आम्ही गेलतो 4-2 वर्षापूर्वी दर्शन घेतलं आणि मग उनकेश्वरला गेलो. उनकेश्वरला मुनिश्री शरभंगूंचा आश्रम आहे. फार मोठे महात्मा होते. भगवान प्रभू रामचंद्रावर त्यांची कृपा होती, आशीर्वाद होता. देवावर सुद्धा एवढा मोठा साधू. आणि तिथं आंघोळीची वेळ सकाळी मी आपला आंघोळ केली वरी आलो. म्हणलं तुला आंघोळ करायची का? ते पाहुण्याला ते म्हणला तुला माहिती आहे ना मला कुठेही आंघोळ केली की त्वचा खाजवते, ॲलर्जी होती वगैरे वगैरे. मला ते पाणी याचंच पाहिजे, ते ओटू वगैरे काय काय आरो गिरो काय असते काय असेल ते इंग्रजी आपल्याला काही येतं नाही आणि गरज नाही. काय करायचं? हो, आंधळ्याच्या गावात चष्म्याचं दुकान चलत नसते. संन्याशाच्या गावात लुगड्याचं दुकान चलत नाही. जिला गौऱ्या लावता येत नाहीत तिनं धिरडे करायचेत नाही. जिला पिठल्यातली गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागायचं नाही. आणि आपल्याला मराठीच बोलता येते, बाकी कशाला इचकायचं? आपण स्वतः कशाला नादी लागायचं? घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट. तर मग ते असं पाणी आमकं पाणी. ते म्हणलं आता हे जंगल आहे बाबा, इथं आश्रम आहे, आपल्याला जेवायला खाली जावं लागेल कुठं, तू आंघोळ करून घे, नाही तर तुला काही माझ्या गाडीत बसू देत नाही मी. ते म्हणलं काय काम झालं? तू आगाऊच काम झालंय.
सोबतच शिकायला होतं, पण त्याचा जन्म दिवाळीतला होता आणि मा शिमग्यातला होता. दिवाळी शिमगा नाही कळायचा. दिवाळी म्हणजे ते पैशावाल्याचं पोरग होतं आणि मी गरीबाचं होतो. शिमगा म्हणजे गरीबीतला जन्म आपला. आताचा ना काहीच खूप सांगायला ते. पण मी त्याला ढकललं. थंडीचे दिवस होते बोराडे मामा. मधात गेल्या होते बाहेरच येणं. म्हणला बाळू पाणी तर गरम आहे. कोणी केलं? म्हणलं तुया मेवणीनं. स्टोप येतील त्या म्हणलं खालून तुया मेवणीनं, त्याच्यामुळे पाणी गरम झाले. काय शक्ती आहे तीर्थाची, काय अधिकार आहे त्या तीर्थाचा, काय नाविन्य आहे त्या तीर्थाचं, काय वैभव आहे. ही जी तीर्थ बघायची नाही. बिंदुमान नावाचं सरोवर आहे, ऋतुमान नावाचं सरोवर आहे. पण हे सगळे तीर्थ बघण्यासाठी आमच्या लोकांसंग जायचं नाही. हे आमची लोक सगळं कटछाट करते. फक्त खपक्या देवायचे नाव टाकी देत, म्हणजे मोठ्याल्या गावायची. हे मधलं जे बाजूचं आहे का चट खपके चट कट करून टाकायचं. मोठ्याल्याच कंसानं जेवारी होत असते का आणि बारके कंस फेकून देत असतात का? मोठ्या कंसाच्या याला जेवारी होईल, पण ते चिपाट खात नसते, ते चिपाट खपके असते. बारक्या कंसाला जेवारी कमी होईल, पण चिपाट बारीक असते. बैल लय खाते ते बारीक पान. ते खपक्या चिपाट फणसालेलं हे झालेलं ते खात नाहीत. मग काही कोणाच्या कामी, काही कोणाच्या कामी सोडून द्यायचं नाही. बारके बारके देव सोडून देते. ते म्हणतात त्याला बारक, ते बारके नसते, त्याला अनन्य साधारण महत्व असते. अहो ते बिंदुमान नावाचं सरोवर दिहुतीनं स्नान केलं. त्या स्नानाच्या पुण्याईनं कपिल जन्माला आला. कपिलाने सांख्यशास्त्र केलं. 6 शास्त्रापैकी सांख्यशास्त्र कपिलानं केलं. काय ताकद असेल. अहो एका तीर्थाच्या पुण्याईच्या पात्रस्थित बळावर एक न्यायशास्त्री जन्माला आला. त्याचं नाव आहे गौतम. 10 न्याय केले. 10. आपल्या न्याय व्यवस्थेत अर्धा न्याय वापरला जातो. अर्धा. हस्ती कविटन्य न्याय जर न्याय व्यवस्थेत 100% वापरला तर या भारत देशातल्या स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येत नाही. इतकी त्या न्यायशास्त्रीची ताकद. अशी काही असे नितांत काही श्राद्ध तीर्थ येतं. हे जे तुम्ही तीर्थ जेवढे तुमच्या योगानं तुम्हाला पाहायला भेटले असतील ते तुमचं नशीब. आता सगळं पाहणं शक्य नसते. त्याच्यासाठी स्वतः 4-5 जणांनी मिळून जायचं. म्हणजे आता एखाद्या लक्झरीत एखाद्या महाराजासोबत गेलं, ते आपल्यासाठी कशाचं थांबत होतं? शक्य नाही. त्याला थांबता येणं शक्य नाही. त्याच्या त्या खर्चात ते पूर्ण होणार नाही. त्याची सुद्धा काहीतरी अडचण असते. आपल्याला ज्याला शक्य असेल त्यानं 10-5 जणांना मिळून जायचं, बघायचं, थोडासा वेळ काढायचा. कारण हे तीर्थ पाहिल्याच्या नंतर माणसाचा अभिमान संपत असतो. म्हणून यात्रा करायच्या असतात. हे जोपर्यंत आपण बाहेर फिरत नाहीत का तोपर्यंत अभिमान संपत नाही. आमची इथे एक माणूस होता, त्याला 80 खण माळवत होतं. आम्ही गेलो त्या एका गावाला लग्नाला. 80 खण माळवत होतं. त्या गावाला लग्नात गेलो ना, अक्षिदा टाकायच्या टायमाला ते वाटायच्या टायमालाच पाऊस आलं. हर म्हणले आता बंद करा थांबा, पाऊस उघडू द्या. पण ते काही उघडलं नाही. मग मंदिराला सभा मंडप नव्हता. गाव पैशावलं होतं, पण ते म्हणलं मारुतीला कुठं पोरं होते तर, आणि त्याला काय करायचं, लय मोठं मंदिर, मारुतीला थोडेच पोरं होते. मी म्हणलं सुंबळ्या मारुतीला पोरं होत नाहीत, पण त्या पोरीच लग्न कुठं पैठणच्या तळ्यात करतो का? लागतं पाहुणे रावणे बसायला सभा मंडप मोठा असल्यावर. पण त्या गावात तसं मंदिरही मोठं नव्हतं. मग एक जणाच्या 5-6 खण जोडणी होती. मग ते सोकवाने त्या 2-3 करवाल्या. मा नंबर लागला. मी लहान होतो जरा, बारीकशी पाचर याच्यावानी घुसलो मधात, टाकल्या अक्षिदा. तर त्या आमच्या गावातलं म्हणलं बाळू, हे लग्न जर आपल्या गावात असतं तर आपल्या 80 खण जोडणीत सगळं वऱ्हाड बसलं असतं. मी म्हणलं हे जरा फुगलं गडे. हो, पंधडातल्या बेंडकीवानी. काही माणसं बोलूच देत नाहीत. आडकीता ठेवून द्याला आणि दाढानं सुपाऱ्या फोड्या. अरे म्हणलं आडकी त्यानं फोडणं सुपारी नाही. म्हणलं आपल्या दाढालय पक्काय झालं. दुसऱ्या दिवशी बोचर. म्हणजे आडकीता ठेवून देऊन दाढानं सुपाऱ्या. असे काही लय नाद असतो ना. ते इळभर सांगायचं माझ्याकडं असं. अरे तू येडपट हेस. तुझ्याकडे जितकी संपत्ती आहे तितकी काही लोकांचं मात्र आहे. काय येड्यावानी इचकी तू आपलं. फिरल्यावर माणसाचा अहंकार संपत असतो. फिरल्यावर अहंकार संपतो.
राजे हो, रावणाचे 269 किलोमीटर लांबीचं भिताड होतं सोन्याचं. उंची 11.5 फूट आणि रुंदी 4.5 फूट. 2 फुटाचा कोपरा तोडा तर 35 वेळेस आमदार रावण. कोणाची माय येली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. हे तीर्थयात्रेत पाहिले आपण. भांगाऱ्याला मोजतो का मग गजमल दादा? आमच्याकडे 150 एकर जमीन. तू अंगावर घेऊन खाली मर. आम्ही 700 एकर वाले पाहिले, तू 150 एकर वाला काय येड्यावानी उलट्या उड्या आणायला? काय नसतं एवढं. याच्याकरता माणसं मग ते 80 खण जोडणीवालं कहा म्हणायचं, बाळू त्या लग्नात कसं झालं रे, तू चढ भिजला होतास, मी भिजलो होतो. आम्ही गेलो होतो एकदा पुण्याला, याला मुंबईला कीर्तनाला. तर मग ते म्हणे मला बी जाचो डोळे तपासायला. त्यानं आपलं दुसऱ्याच्या चंद्राचं बोट घेतलं, मारुतीला लावलं. म्हणजे आमच्या कीर्तनाच्या निमित्त त्याचे डोळे तपासले. गेलो तिथं तर मग ते डोळे गेले तपासले. डॉक्टरनं मग नाव ऐकलं. म्हणलं मी बाळू महाराज. बरं कीर्तन घेतलं. मला तपासलं गिपासलं दादा पदशीर. बाहेर आल्यावर मी आणलं, हे बघता का? ते म्हणलं बाळू हे लाईट गीट दिसायली तो बाय. काय रे काय? मी म्हणलं घर आहेत. काय बोल तू बाळू? त्याची टोपी मागच्या मागच पडली ती. बर ती डबल घ्यावा तर गटारात पडली. ते त्या दिवशीच होंड झालं. नुसते ते मुंबईतले 52 मजले पाहिल्यावर त्याच दिवशी होंड बोडकच. टोपी मागच पडली. मला म्हणलं बाळू आणि त्या वरच्या मजल्यावर कशाने जा? तिथं का विमान जातं का? मी म्हणलं जायचं का तिथं? काय बाबा पडड्या गिड्या. मग तिथं बी पाहुणं राहत होते. त्याला फोन केला, म्हणलं आम्हाला चहा घ्या, पाजू नको बापा. ते तसं पाजीत बी नव्हतं कोणाला. ते मोठं नंबरी होतं, ते त्याच्या बापाचं श्राद्ध घालीत नव्हतं. तर मला कसं चहा पाजीन ते? मी म्हणलं फक्त मला खालच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर. काय महाराज? मी म्हणलं काहीच नाही बापा, आमच्या संघ फुगीर दोडकाय. आणि मग लिफ्ट मध्ये बसलो की दणकन वरी गेलो टेरिसवर. मी म्हणलं वरून पाय. मी म्हणलं आपली 80 खण जोडणी तुया पाय पडतो म्हणला, पण मरण पण आपल्या जोडणीचं सांगणार नाही. मरुस तर आता पुन्हा जोडणीत नाही. मेल्यावर तीच उपसून मला त्याच्यातच जा, पण आता माया 80 खण जोडणीचं सांगत नाही. एक कवा गर्व जिराला त्याचा. फिरल्याच्या नंतर मुंबई पाहिलं. तसं तीर्थयात्रा बघत असताना माणसाचे नाना प्रकारचे अहंकार संपत असते. एक मथार होतं, ते म्हणला मायाशिवाय गावातलं भजनच होत नाही. मी म्हणलो तू आता मर, गाव पाकिस्तान होतंय का पाहू. कसं गाव पाकिस्तानी होईल? याच्या माग किती मेलेत. भजन थोडंच बंद पडे. असे काही माणसं. एक जण तर मला म्हणलं गुण आपल्यासारखा सप्ताच कोणी करीत नाही. मी म्हणलं तुझ्यासारखा कसा करीन? तुझ्यासारखा येड्यावानी कोणीच करीत नाही ना. तुझ्यावानी कशी लोकांचे लय मस्त सप्तेत, तू हा येड्यावानीच कारभार आहे ना. मग तू ह्या येड्यावानी कोण करीन? असं काही माणसं काही उगाच म्हणते आपला हातच कोणी धरून ये. तू भार काय ना, आमचे कपडे भरी तू का तू धरल्या? काही बी असं सांगतेत काय बी. मग एक जण म्हणला आपल्याला 2 मालिका पाठ आहेत ज्ञानोबारायाच्या सोहळ्यात. मोठ्या लोकांच्या परंपरा आहेत. ते बोकरांची परंपरा, शिरवळकरांची परंपरा, गंगू काका शिरवळकरांची, यांच्या अशा मालिका सुरू झाल्या. सकाळचे भजन गजमल दादा उगाच ऐकत राहा. मी आपलं रुमाल बांधित असतो तोंडाला. आणि ज्या दिंडीत असे जुनाट लोक आहेत नुसतं कडीनं चालायचं, कडीनं. ते ऐकल्याच्या नंतर असं वाटतंय आपण स्वर्गात आहे, स्वर्गात. मग सकाळपासून एका माणसानं मालिकाच पाहिली नाही. एक तर असे महात्मा येत त्या आळंदीतून निघल्या अभंगाला जी चाल लावली का, ती चाल पंढरपुरात जाऊस तर नाना येत नाही. मग त्याला ते माणूस दाखिला. म्हणलं तुमचं भजन कसं? नाही म्हणलं आपण मेल्यावर आपल्या अंगाचा चमड्याचा बूट काय होणार नाही, पण असं एखादं केमिकल भेटला आपला चमडा जर त्या केमिकल मध्ये घालून त्याचा बूट झाला तर ह्या महाराजाला आपल्या कातड्याचा बूट द्या. आता पुन्हा म्हणणार नाही माझ्यासारखं भजन येते. कवा संपला गर्व? यात्रेत गेल्यावर. म्हणून यात्रा करणं अत्यंत गरजेचे आहेत. तुम्ही 4 धाम यात्रा केल्या, नाना प्रकारची राज्य पाहिली, प्रांत पाहिले, कोण्या प्रांतात कुठलं पीक येतंय, कोण्या प्रांतात काय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा माणसाच्या यात्रेच्या निमित्तानं बघता येतं. ठीक आहे, वयस्कर माणसाला तेवढं काही व्याप्ती नसेल बुद्धीची किंवा तितकं ते सकसत नसेल दाखवण्याचा, तो भाग सोडून द्या.
पण तारुण्याच्या मधात म्हणजे तारुण्याच्या कालामध्ये एखादा मत सोडून द्या, तारुण्याच्या काळात एखादा व्यक्ती जर गेला तर त्या गोष्टीचा सखोल अभ्यास त्याला होतो. असा या आवटे परिवारातली माणसं बऱ्यापैकी यात्रेला गेली. आणि आजचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला श्री पांडुरंग रंगनाथराव पाटील आवटे, श्री भगवानराव मंचकराव पाटील आवटे, श्री सुंदरराव पांडुरंग पाटील आवटे, बाला